काळोखातील पाऊलखुण. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं धारवाडी नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव सुंदर होतं, पण त्या गावावर एक विचित्र सावली होती. सूर्य मावळल्यानंतर गावातील कोणीही घराबाहेर पडत नसे. कारण गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्यातून दररोज रात्री विचित्र आवाज येत असत. लोक म्हणायचे, त्या वाड्यात भूत आहे. तिथे जो गेला तो परत आला नाही. गावातल्या मुलांना त्या वाड्याचं नाव ऐकलं तरी भीती वाटायची. पण शहरातून आलेला पत्रकार अर्जुन या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. अर्जुन एक धाडसी आणि हुशार पत्रकार होता. त्याला रहस्यमय गोष्टींचा शोध घ्यायला खूप आवडायचं. एका दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये एक जुनी चिठ्ठी आली. त्यावर लिहिलं होतं, धारवाडीच्या वाड्यातलं सत्य शोधायचं असेल तर पौर्णिमेच्या रात्री ये. चिठ्ठीवर नाव नव्हतं. अर्जुनला हे खूप विचित्र वाटलं. त्याने लगेच कॅमेरा, टॉर्च आणि काही आवश्यक वस्तू घेतल्या आणि धारवाडीला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो गावात पोहोचला. गावात प्रवेश करताच त्याला जाणवलं की इथलं वातावरण खूप विचित्र आहे. रस्ते ओस पडलेले होते. लोक त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होते. तो एका चहाच्या टपरीवर थांबला. काका, त्या जुन्या वाड्याकडे कसं जायचं? अर्जुनने विचारलं. हे ऐकताच टपरीवाला थरथरला. साहेब, तिकडे जाऊ नका. रात्री तर अजिबात नाही. का? तिथं नेमकं काय आहे? टपरीवाल्याने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, रात्री तिथून किंचाळण्याचे आवाज येतात. काही लोक गायब झालेत. आणि त्या वाड्याच्या खिडकीत एक पांढरी सावली दिसते. अर्जुन हसला. भूतभूत काही नसतं. मी सत्य शोधून काढीन. गावकरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. रात्र झाली. आकाशात मोठा गोल चंद्र चमकत होता. अर्जुन टॉर्च घेऊन वाड्याकडे निघाला. वाडा खूप जुना आणि भयानक दिसत होता. तुटलेल्या भिंती, मोडकळीस आलेले दरवाजे आणि आजूबाजूला वाढलेली झाडं. वाड्याचा दरवाजा हलक्या वाऱ्याने किरकिरत होता. अर्जुनने दरवाजा ढकलला. करकरर. आत पूर्ण अंधार होता. त्याने टॉर्च लावली. भिंतींवर धूळ साचलेली होती. जुन्या चित्रांच्या फ्रेम्स लटकत होत्या. काही ठिकाणी कोळ्यांची जाळी होती. अचानक ठक 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 वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. अर्जुन थांबला. त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. पण तो धैर्याने जिन्याकडे गेला. जिना चढताना प्रत्येक पायरी आवाज करत होती. चिर्र चिर्र. वर पोहोचल्यावर त्याला एका खोलीचं दार अर्धवट उघड दिसलं. दाराच्या आतून मंद प्रकाश येत होता. अर्जुनने हळूच दार उघडलं. आत कोणीच नव्हतं. पण खोलीच्या मधोमध एक जुनी खुर्ची हलत होती. जणू आत्ताच कोणी त्यावर बसलं होतं. अर्जुनच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात त्याच्या मागून आवाज आला, तू इथे का आलास? अर्जुन घाबरून मागे वळला. एक म्हातारा माणूस त्याच्या समोर उभा होता. त्याचे केस विस्कटलेले होते. डोळे लाल झालेले. मी पत्रकार आहे, अर्जुन म्हणाला. इथून निघून जा नाहीतर उशीर होईल. तुम्ही कोण? म्हातारा काही बोलला नाही. तो हळूहळू अंधारात गायब झाला. अर्जुन त्याच्या मागे धावला, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक खिडकी जोरात आपटली. धाड. टॉर्च बंद झाली. संपूर्ण खोली काळोखात बुडाली. अर्जुन घाबरला. त्याने पुन्हा टॉर्च चालू करण्याचा प्रयत्न केला. टॉर्च सुरू होताच त्याने समोर पाहिलं. भिंतीवर रक्ताने लिहिलेलं होतं, परत जा. अर्जुनच्या कपाळावर घाम आला.
पण आता तो सत्य जाणून घेण्याचा निर्धार करून आला होता. त्याने खोलीत शोध सुरू केला. एका कपाटामध्ये त्याला जुनी डायरी सापडली. डायरीवर लिहिलं होतं, विष्णुराव देशमुख. अर्जुनने डायरी उघडली. त्यात लिहिलं होतं, या वाड्यात एक भयानक रहस्य दडलं आहे. माझ्या भावाने पैशांसाठी अनेक लोकांची हत्या केली. मृतदेह या वाड्याच्या तळघरात पुरले आहेत. अर्जुन हादरला. तो पुढे वाचू लागला. जर हे सत्य बाहेर आलं तर आमचं संपूर्ण कुटुंब संपेल. म्हणून माझ्या भावाने मला कैद करून ठेवलं आहे. डायरी इथेच संपली होती. अर्जुन विचारात पडला. म्हणजे या वाड्यात भूत नसून एखादं गुन्हेगारी रहस्य आहे. तो तळघर शोधू लागला. थोड्या वेळाने त्याला जमिनीवर एक लोखंडी दरवाजा दिसला. त्याने तो उघडला. खाली जाणाऱ्या पायऱ्या होत्या. तळघरातून थंड वारा येत होता. अर्जुन खाली उतरू लागला. प्रत्येक पायरीबरोबर वातावरण अधिक भयानक होत होतं. अचानक त्याला कुजलेल्या वास आला. टॉर्चचा प्रकाश पुढे टाकताच त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. समोर मानवी सांगाडे पडले होते. काहींच्या हातात अजूनही साखळदंड होते. अर्जुन घाबरून मागे सरकला. तेवढ्यात वरचा दरवाजा बंद झाला. धाड! अर्जुन अडकला होता. कोण आहे? तो ओरडला. अंधारातून आवाज आला. तुला इथे यायला नको होतं. अर्जुनने टॉर्च त्या दिशेने फिरवली. समोर एक माणूस उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. तू कोण? अर्जुन ओरडला. तो माणूस हसला. मी या वाड्याचा रखवालदार आहे. आणि या रहस्याचा शेवटचा साक्षीदार. म्हणजे हे सगळं तू केलंयस? नाही. पण माझ्या कुटुंबाने केले. आणि आता हे रहस्य बाहेर जाऊ देणार नाही. तो बंदूक अर्जुनकडे रोखू लागला. अर्जुनचं डोकं वेगाने चालू झालं. त्याने अचानक टॉर्च त्या माणसाच्या डोळ्यांवर फेकली. तो माणूस किंचाळला. अर्जुनने संधी साधून त्याला ढकललं आणि पळायला सुरुवात केली. तळघरात अंधार होता. मागून गोळीबाराचा आवाज आला. धाड! गोळी अर्जुनच्या अगदी जवळून गेली. अर्जुन धावत धावत एका छोट्या खोलीत शिरला. आत त्याला एक गुप्त मार्ग दिसला. तो त्या मार्गाने बाहेर पडू लागला. मागून त्या माणसाचे पावलांचे आवाज जवळ येत होते. तू पळू शकत नाहीस. अर्जुन जोरात धावत राहिला. शेवटी त्याला बाहेरचा प्रकाश दिसला. तो वाड्याच्या मागच्या जंगलात बाहेर आला. पण तो माणूस अजूनही त्याच्या मागे होता. जंगलात जोराचा वारा सुटला होता. चंद्रप्रकाशात झाडांच्या सावल्या हलत होत्या. अर्जुन धावत होता. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. बंदूकधारी त्याच्याजवळ आला. खेळ संपला. तो ट्रिगर दाबणार इतक्यात धाड! दुसरी गोळी झाडली गेली. बंदूकधारी खाली कोसळला. अर्जुनने वर पाहिलं. समोर तोच म्हातारा उभा होता. तुम्ही? म्हातारा शांतपणे म्हणाला. मी विष्णुराव देशमुख. अर्जुन आश्चर्यचकित झाला. म्हणजे तुम्ही जिवंत आहात? हो. अनेक वर्ष मी या वाड्यात लपून राहत होतो. माझ्या भावाच्या मुलाने हे रहस्य लपवण्यासाठी लोकांना मारायला सुरुवात केली. अर्जुन स्तब्ध झाला. विष्णुराव पुढे म्हणाले. मला कोणीतरी सत्य बाहेर आणावं असं वाटत होतं. म्हणून मी तुला चिठ्ठी पाठवली. तेवढ्यात दूरवरून पोलिसांच्या गाड्यांचे आवाज ऐकू आले. अर्जुनने आधीच आपल्या मित्राला लोकेशन पाठवलं होतं. पोलिसांनी वाड्यावर छापा टाकला. तळघरातील सांगाडे आणि पुरावे सापडले. धारवाडीच्या वाड्याचं रहस्य अखेर जगासमोर आलं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये बातमी झळकत होती. धारवाडीच्या भुताटकी वाड्याचं सत्य उघड
गावकरी हादरले होते. लोकांना समजलं की भूत नव्हतं, तर मानवी लालसेने निर्माण केलेला अंधार होता. अर्जुन गावातून निघायला तयार झाला. तो शेवटच्या एकदा त्या वाड्याकडे पाहू लागला. खिडकीत त्याला एक सावली दिसली. विष्णुराव. ते हलकमसं हसले आणि अंधारात विरून गेले. अर्जुनच्या अंगावर पुन्हा काटा आला. कारण विष्णुरावांना गोळी लागली होती आणि पोलिसांना जंगलात फक्त एकच मृतदेह सापडला होता.